चला आता पुढचा तर प्रश्न पाहूया आपण. WBC चे कार्य काय? WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, त्याला म्हणतो आपण पांढऱ्या रक्तपेशी, श्वेत रक्तपेशी. त्यांचं मुख्य कार्य आहे तर रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करणे. ओके, रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करणे. लिहा तर रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करणे. कशी? तर बघू आपण. WBC जे आहेत ना, ह्या जास्तीत जास्त पॅथोजनला मारतात, म्हणजे रोगकारकांना मारतात. जसे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, प्रोटोझोआ आहे, जे कुठला तो बाहेरून येणारा जो घातक भाग आहे तो, म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोझोआ यांना मारण्याचं काम त्या कोण करतात तर WBC करत असते. पांढऱ्या पेशी है ना, आपल्याला रोगजंतूपासून वाचवतात, रोगजंतूंना मारतात. रोगजंतू त्याला म्हणतो आपण रोगकारक किंवा पॅथोजन, रोगजंतूंना मारतात किंवा खातात. स्कॅव्हेंजर्स ऑफ द सेल्स, स्कॅव्हेंजर्स. चला पुढे जर बघायचं, WBCचा आकार काय? तर WBCचा आकार हा अनियमित असतो, अनियमित. अमिबासारखा असतो, अमिबा का असतो तसा, आणि आकार हा मोठा देखील असतो, अनियमित असतो है ना. ल्युकोसाइट्स त्याचा अर्थ असा होतो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वर्णक आढळत नाही, म्हणजे पांढरे असतात. ह्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वर्णक आढळत नाही. WBC मध्ये कुठल्या प्रकारचं वर्णक आढळत नाही. ओके, ते रोगजंतूंना मारत असतात, ते आपल्या रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करत असतात, त्यांचा आकार अनियमित आहे. एवढं आपल्याला तरी लक्षात किमान ठेवावं लागेल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्वात मोठा स्नायू कोणता? सर्वात मोठा स्नायू कोणता? तर त्याचं नाव आहे बघा, तो असतो आपल्या मांडीमध्ये है ना. मांडीमध्ये आपल्याला पाहिलं ग्लुटेस मॅक्झिमस, ग्लुटेस मॅक्झिमस त्या स्नायूचं नाव आहे. एकूण स्नायू आपल्या शरीरात किती आहेत? टोटल स्नायूंची संख्या मानवी शरीरात एकूण स्नायूंची संख्या किती आहे हा भरपूर प्रश्न येऊन गेलेला आहे. खूप स्टार प्रश्न आहे. मानवामध्ये एकूण स्नायूंची संख्या किती आहे? स्नायू म्हणजे मसल्स. काय मुलांनो? मसल्सची संख्या किती आहे लक्षात ठेवायचं आहे. तर त्याची संख्या 639. ओके, 6 + 3 = 9. 639 हा लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. एकूण हाडांची संख्या किती आहे? 206. 206 हाडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला. प्रौढ व्यक्तीबद्दल आपण तुम्हाला सांगत आहे. ओके, आणि सर्वात लहान स्नायू पाहायला मिळतो आपल्या कानामध्येच आहे. ओके, स्टेपिडियस. कोणता आहे तर? स्टेपिडियस. कुठला आहे तर? स्टेपिड. सर्वात लहान स्नायू स्टेपिडियस जो आपल्या कानामध्ये असतो. स्टेपिस जे हाड असतं ना त्याला तो जॉईन असतो. स्टेपिडियस तो आपल्या कानामध्ये पाहायला मिळतो. हा स्नायू सर्वात लहान आहे. चला तर मग अजून पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहूयात. ओके, पुढचा प्रश्न काय बघू आपण. मॅक्झिमस सर्वात मोठा स्नायू. त्यानंतर हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक विटामिन डी आहे मुलांनो. डी. आता हाडांच्या मजबूतीसाठी आपल्याला विटामिन डी का लागतं? तर जे आपलं हाड आहे, समजा ठिकाणी मी तुम्हाला हाड काढून दाखवतो. ओके, हे समजा आपलं आहे हाड, मानवाचं हाड आहे. हाडाबद्दल आपण बोलूयात. हाडामध्ये 90% बघायला गेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. 90% काय असतो? कॅल्शियम असतो आणि 10% त्या ठिकाणी फॉस्फरस असतो. 90% कॅल्शियम आणि 10% हा फॉस्फरस असतो, लक्षात ठेवा. ओके, 90% कॅल्शियम आणि 10% फॉस्फरस. आणि पुढचं आपल्याला एवढं पाहायचं आहे की जो काही हा कॅल्शियम तयार होण्यासाठी विटॅमिन डी ची गरज असते. विटॅमिन डी जर तयार झालं नाही तर कॅल्शियमची सिंथेसिस होणार नाही, कॅल्शियमची निर्मिती होणार नाही. म्हणून हाडांच्या मजबूतीसाठी काय लागतं? विटॅमिन डी लागतं. कारण हाडांच्या मजबूतीसाठी काय लागतं आपल्याला? कॅल्शियम. कॅल्शियम जितकं जास्त तेवढे हाडं मजबूत. कॅल्शियमच नसेल तर हाडं मजबूत राहणार आहेत का? नाही. आणि कॅल्शियम कुणामुळे तयार होतं तर विटॅमिन डी मुळे. हे त्याचं महत्व लक्षात घ्या.
ओके, ह्यावेळेस हे भरपूरच प्रश्न येऊन गेलेले आहेत याच्याबद्दलच. पुढे अजून दुसरं आपण पाहूयात की अनेक विटॅमिन आहेत. विटॅमिन डी बद्दल आपण पाहूया. डी विटॅमिन बद्दल थोडी माहिती घेऊया आपण. शरीरामध्ये एकमेव तयार होणारे एवढंच विटॅमिन आहे. ओके, शरीरामध्ये तयार होणारे, ओन्ली शरीरात तयार होणारे शरीरात तयार होणारे एकमेव ते विटॅमिन आहे. लक्षात ठेवा, विटॅमिन डी आणि B3 पण आहे ना, ते लक्षात ठेवा. विटॅमिन डी शरीरात तयार होत असतं. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ते कवळ्या उन्हामध्ये आपल्याला मिळतं. कधी म्हणतो तर कवळ्या उन्हामध्ये ते आपल्याला मिळत असतं. सकाळ सकाळ जे ऊन असतं ते जर खाल्लं आपण तर आपल्याला त्या ठिकाणी विटॅमिन डी आपल्याला मिळत असतं. खाल्लं म्हणजे खायचं नाही तर बसायचं जाऊ उन्हामध्ये. आपण कपडे घातले तरी त्याच्यातून देखील सूर्यप्रकाश जात असतो. असं काही पण जितके जास्त म्हणजे सकाळ सकाळ आपण फिरलो हे ना, तर त्या ठिकाणी आपल्या उन्हामध्ये सकाळच्या कवळ्याचा फायदा होत असतो देखील. विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे एक रोग होतो, त्याचं नाव आहे मुडदूस. कुठला आहे तर मुडदूस. लक्षात ठेवा, मुडदूस नाव आहे. चला, रिकेट्शिया म्हणतो आपण. रिकेट्शिया किंवा रिकेट शॉर्ट टर्म त्याला म्हणत असतो. ओके, मुडदूस म्हणजे तुम्हाला सगळ्या माहिती, हाड वाकडे. हा व्यक्ती आहे समजा, हा व्यक्तीचे हाड असे वाकडे तिकडे होते. पाय देखील त्याचे काय होते, असे थोडे वाकडे तिकडे होते. हे सरळ पाहिजे माणूस असा, तसं न होतं. जे हाड ते काय होतात आणि पाय थोडे वक्र बनतात. हाड काय होतं, वक्र बनतात. वक्र म्हणा का धनुष्याकृती त्याचे हाड त्या ठिकाणी बनत असतात. कारण याच्यामध्ये कॅल्शियम, विटॅमिन डी कमी पडलं तर मुडदूस होईल. म्हणजे विटॅमिन डी कमी पडलं तर कॅल्शियम कमी पडेल. कॅल्शियम कमी असेल तर हाडं काय मजबूत होणार नाही. हाडं मजबूत नसल्यामुळे त्या हाडाला आकार मिळत नाही, हाडं वाकडे तिकडे बनतात. हाडामध्ये कॅल्शियम नसेल तर हात त्या ठिकाणी आपला वाकडा तिकडे बनायला लागतो. ते त्याच्या मागचं कारण आहे. विटॅमिन डीचं एवढं महत्व आहे, आपल्याला लक्षात ठेवा. विटॅमिन डी मुडदूस लक्षात ठेवायचं आहे. पुढचा विटॅमिन डी हे पाण्यात विरघळतं का कशात विरघळतं? सगळे हे फॅटमध्ये विरघळतं. फॅटमध्ये विरघळतं, लक्षात ठेवायचं आहे. फॅटमध्ये विरघळत असते है ना. वॉटर सोल्युबल नाही तर फॅट सोल्युबल विटॅमिन आहे विटॅमिन डी. अजून याला सनशाईन विटॅमिन देखील म्हणतात. विटॅमिन डीला आपण सनशाईन विटॅमिन म्हणतो. सनशाईन विटॅमिन देखील म्हणतो आपण. सूर्यप्रकाशापासून मिळतं म्हणून त्याला आपण सनशाईन विटॅमिन असं देखील म्हणत असतो. तुम्हाला इतके सारे प्रश्न, इतकी त्याची सारी माहिती एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला इकडं तिकडं जास्त फिरण्याची गरज पडू नये. ओके, जास्तीत जास्त NCERT बुक्स तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचे आहे. आणि माझं लेक्चर केलं तर तुम्हाला अजून जास्त फायदा होणार आहे. कारण मी तुम्हाला परिपूर्ण संपूर्ण माहिती, संकीर्ण माहिती घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी. ओके, चल तर माझं चॅनल बी तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी देखील त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील त्या ठिकाणी काय होईल तर फायदा होईल. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुढचा प्रश्न आपण लगेच घेऊया. जागा कमी आहे आपल्या. चला पुढचा प्रश्न. शरीराला ऊर्जा देणारे मुख्य अन्न घटक कोणते? शरीराला ऊर्जा देणारे मुख्य अन्न घटक कोणते? तर हे सगळ्याला माहिती आहे. उत्तर आहे कर्बोदके. काय मुलांनो? कर्बोदके. कर्बोदके हे आपल्या शरीराला ऊर्जा देणारे मुख्य अन्न घटक आहे. म्हणून ह्याला म्हणत असतो आपण, ह्याला म्हणत असतो बॉडी फ्यूल. याला काय म्हणतो आपण? बॉडी फ्यूल देखील म्हणत असतो. बॉडी फ्यूल देखील आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे शरीराचे इंधन, शरीराचे इंधन असे कोणत्या पोषक द्रव्याला म्हटलं जातं? तर ते म्हणत असतो कर्बोदकांना. कारण आपल्या शरीराला जी काही ऊर्जा लागते त्या ऊर्जेपैकी 65 ते 80% ऊर्जा ही आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळत असते. बघा लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जी काही ऊर्जा लागते त्यापैकी 65 ते 80% ऊर्जा ही आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते. ओके, त्याला आपण शरीराचे इंधन देखील म्हणत असतो. कारण हे नसेल तर आपण जगू शकणार नाही, आपण कार्य व्यवस्थित करू शकणार नाही. दुसरा आहे की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून किती ऊर्जा मिळते आपल्याला? 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला मिळते 4.1 आपल्याला एवढी कॅलरी, एवढी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट 4.1
किंवा 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. सेम 1 ग्रॅम प्रोटीन पासून पण, प्रोटीन म्हणजे प्रथिन, याच्यापासून पण आपल्याला 4 कॅलरी एवढीच आपल्याला काय मिळते तर ऊर्जा मिळते. 4.1 म्हणा किंवा 4 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही दोघांमध्ये. ओके. एक पाहिजे की आपल्याला पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी 1000 कॅलरी बरोबर 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी लक्षात ठेवाय. 1000 कॅलरी बरोबर 1 किलो कॅलरी, हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. 1 कॅलरी म्हणजे काय, 1 कॅलरी म्हणजे काय, 1 कॅलरी म्हणजे काय हे लक्षात ठेवा. 1 कॅलरी म्हणजे काय लक्षात ठेवा. 1 किलोग्रॅम जर मी पाणी घेतलं, 1 किलोग्रॅम जर पाणी घेतलं आणि त्याला जर आपण गरम केलं, त्याला आपण काय केलं समजा गरम केलं. बघा 1 कॅलरी म्हणजे काय तुम्हाला ते सांगत आहे. काय करायचं, 1 किलोग्रॅम पाणी मोजून घेऊ शकतो लिटर म्हणण्यापेक्षा इथं पाणी 1 किलोग्रॅम घ्यायचं आपल्याला आणि त्याला आपल्याला उष्णता द्यायची, गरम करायची. कितीपर्यंत, 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं. तर 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं 1 किलोग्रॅम पाण्याचं, तर तेवढी काय ऊर्जा जी लागली, ऊर्जा मोजण्याचे एकक आहे त्या काय ते कॅलरी मध्ये. किती कॅलरी म्हणतो आपण, 1 कॅलरी म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढवणे. कितीचं तर 1 किलोग्रॅम पाण्याचं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग बघा इकडे आपल्याला 1000 कॅलरी म्हणजे 1 किलो कॅलरी, 1 किलो कॅलरी. आणि 1 ग्रॅम प्रोटीन पासून 1 ग्रॅम आपल्याला कार्बोहायड्रेट पासून किती मिळते आपल्याला 4 कॅलरी किंवा 4.1 कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा मिळत असते. कॅलरी म्हणा का किलो कॅलरी, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. ओके. त्या ठिकाणी अजून आपल्याला पाहिजे की कार्बोहायड्रेट जे आहे, कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ते जास्त प्रमाणात असतात. कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बोहायड्रेटचं बघू आपण. ओके. शरीराला ऊर्जा देणारे मुख्य अन्न घटक कोणते, आपल्याला ते पाहायचं आहे की कार्बोहायड्रेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्लुकोज बघायचं. C6H12O6 त्याचं सूत्र आहे. कशाचं तर ग्लुकोजचं. ग्लुकोज लक्षात ठेवा, आपण ग्लुकोज बद्दल लक्षात ठेवायचं आहे. कार्बोहायड्रेट पण मध्ये पण अनेक प्रकार असतात. कार्बोहायड्रेट बघायला गेला आपण, कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके याचं सूत्र आहे CnH2n त्या ठिकाणी ON, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. उदाहरणार्थ बघा CnH2nON हे त्याचं सूत्र आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारतात की अनेक आहे त्या ठिकाणी, सुक्रोज काय, फ्रुक्टोज काय, गॅलॅक्टोज काय. हे गॅलॅक्टोज आहे. गॅलॅक्टोज बघा, गॅलॅक्टोज काय, तर ही गॅलॅक्टोज दुधामध्ये आढळते म्हणून ही दुग्ध शर्करा आहे. दुग्ध शर्करा आहे, लक्षात ठेवा. पुन्हा दुसरी बघा फ्रुक्टोज काय, फ्रुक्टोज काय, फ्रुक्टोज ही फळामध्ये आढळते म्हणून हे आहे आपल्याला, त्याला म्हणतो फ्रूट शुगर म्हणतो आपण. फ्रूट शुगर म्हणतो असतो. फ्रुक्टोज काय आपली फ्रूट शुगर आहे. फ्रूट शुगर कोणाला म्हणतात तर फ्रूट शुगर, हे आपण फ्रुक्टोजला म्हणतो असतो. फ्रूट मध्ये आढळणारी कोणती आहे तर फ्रूट शुगर, फ्रूट मध्ये आढळणारी फ्रुक्टोज आहे, लक्षात ठेवायचं. दुधामध्ये आढळणारी गॅलॅक्टोज, फळामध्ये आढळणारी फ्रुक्टोज आहे. पुन्हा सुक्रोज आहे बघा, सुक्रोज देखील असते बघा. सुक्रोज आपल्याला ही जास्त ऊसामध्ये आहे, ऊस वगैरे आहे बघा, अशा जे गोड फळ आहे त्याच्यामध्ये देखील आढळते सुक्रोज. हे एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. आणि ग्लुकोज काय तर आपली साधी शर्करा आहे, ती साखरेमध्ये असते, आपली साधी शर्करा आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रथिने कशाची बनलेली असतात, प्रथिने कशाची बनलेली असतात, अॅमिनो आम्लापासून, आम्लांची बनलेली असतात. अॅमिनो आम्ल म्हणजे अमायनो ऍसिड्स पासून बनलेली असतात, लक्षात ठेवा. म्हणजे अमायनो ऍसिड एकत्र येऊन त्या ठिकाणी काय बनत असतात, त्या ठिकाणी ग्लुकोज बनत असतात. समजा 1 अमायनो ऍसिड, 2 अमायनो ऍसिड, 3 अमायनो ऍसिड, जवळपास 20 अमायनो ऍसिड एकत्र येतात. किती असतात तर 20 अमायनो ऍसिड एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी काय बनतं तर प्रोटीन बनतं. काय बनतं तर प्रोटीन बनतं. प्रोटीन म्हणजे काय बनतं तर प्रथिन बनत असतं, प्रथिन. ओके. व्हिडिओ कटला का नाही, हा चला. काय बनत असतं प्रोटीन. बघा 20 अमायनो ऍसिड एकत्र येतात आणि त्या ठिकाणी काय बनत असतं प्रोटीन बनत असतात. आणि बघा या ठिकाणी 2 त्या ठिकाणी काय केलं, हे अमायनो ऍसिड काढलेलं आहे. हे एक अमायनो ऍसिड आहे आणि हे बी एक अमायनो ऍसिड आहे. या 2 अमायनो ऍसिड मध्ये जो काही बंध असतो, जो काही बॉन्ड असतो, त्या बॉन्डला काय म्हणतात, त्याला म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. काय म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड.
पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बंध बनत असतात. ओके, पेप्टाइड बंध या ठिकाणी पाहायला मिळते. पेप्टाइड बंध जर ब्रेक झाला तर आपल्याला दोन काय मिळतील, समजा दोन आहेत त्या ठिकाणी अमायनो ऍसिड, दोन अमायनो ऍसिड मध्ये एक पेप्टाइड बॉन्ड आहे. तर पेप्टाइड बॉन्ड जर ब्रेक झाला, हिटमुळे तुटला, तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र काय मिळतील, तर अमायनो ऍसिड मिळतील. लक्षात ठेवायचं आहे. प्रोटीन खूप महत्वाचे आहे. तर जसं की आपण हिमोग्लोबिन प्रोटीन पाहिलं, ते रंग द्यायचं काम करतं, ऑक्सिजनला वाहून न्यायचं काम करत असतं, कार्बन डायऑक्साईडला वाहून न्यायचं काम करत असतं. एवढं त्याचं महत्वाचं काय तर कार्य आहे. अमायनो ऍसिड्स. ओके, अजून प्रोटीन बद्दल बोलायचं गेलं तर प्रोटीन हे आपल्या शरीर बांधणीसाठी महत्वाचे आहे. प्रोटीनचं कार्य काय तर शरीर बांधणीसाठी, शरीर बांधणीसाठी लागत असतं. शरीर बांधणीसाठी काय महत्वाचं आहे तर प्रोटीन महत्वाचं आहे. नाही, 1 ग्रॅम प्रोटीन पासून किती मिळते, 4 किलो कॅलरी आपल्याला काय मिळते, ऊर्जा मिळते. आपण पाहिलं कॅलरी म्हणा का किलो कॅलरी, एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, प्रोटीन बद्दल जर अजून बघायला गेलं तर प्रोटीन महत्वाचे काही प्रोटीन तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. केरॅटिन बद्दल प्रश्न येतो. केरॅटिन बद्दल भरपूर प्रश्न आलेला आहे. केरॅटिन कुठं असतं, आपल्या केस असतील, त्वचा असतील, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, किंवा नख असेल, नख किंवा काही खुरे असतील, खुरे जे जनावरांमध्ये असतात, क्लॉज, तीक्ष्ण नख असतात. केस, त्वचा, नख यामध्ये आपल्याला काय केरॅटिन प्रोटीन आढळत असतं. केरॅटिन प्रोटीन असतं जे की ह्याला रंग द्यायचं, त्याला मजबूत द्यायचं, आकार संरचना द्यायचं कार्य करत असतं. केरॅटिनमुळे त्यांना रंग, आकार, संरचना प्राप्त होत असते. केरॅटिन कुठं असतं, केसामध्ये, त्वचेमध्ये, नखामध्ये. एवढं लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं. दुसरा मेलॅनिन एक प्रोटीन आहे. मेलॅनिन कुठं असतं तर हे त्वचा आहे याच्यामध्ये. आणि डोळ्यांना, त्वचेला आकार, रंग, त्वचेला आणि डोळ्याला रंग कोणामुळे असतो तर तो मेलॅनिन मुळे असतो. मेलॅनिन लक्षात ठेवा. मेलॅनिन अलग आहे, मेलॅटोनिन अलग आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, एवढे प्रोटीन तरी आपल्या लक्षात किमान ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रोटीन कशात असतं, चला सांगा. सगळ्यात जास्त प्रोटीन आपण कशापासून खात असतो, सोयाबीन मध्ये आपल्याला पाहायला, सोयाबीन पेक्षा जास्त मुगामध्ये देखील पाहायला मिळतं. आपण हिरवे जे मुग असतात त्यात जास्त प्रोटीन पाहायला मिळतं. त्याच्यात प्रोटीन बघायला मिळेल. प्रोटीनचा बेस्ट सोर्स जर असेल आपल्याला, जे काय ॲनिमल फूड मध्ये एग असतं, काय तर अंडी बद्दल आपण थोडं बोलूयात आपण. ओके, चला पाणी पितो तोवर मी. बघायला गेलं तर जास्त पांढऱ्या बल्कामध्येच प्रोटीन पाहायला मिळतात. आणि कमी प्रोटीन कुठं असतील तर ते असतील आपल्या पिवळ्या बल्कामध्ये. पण दुसऱ्या गोष्टीचं बघायला गेलं आपण, 1 ग्रॅम जर हा भाग घेतला आपण, आणि 1 ग्रॅम जर पांढरा भाग घेतला आपण, 1 ग्रॅम पांढरा भाग घेतला आणि 1 ग्रॅम पिवळा भाग घेतला, तर त्याचं वजन केलं तर सगळ्यात जास्त प्रोटीन कशात आढळते तर पर ग्रामचा विचार केला तर पर ग्राम म्हणजे प्रति ग्रामचा जर आपण विचार केला तर जास्त प्रोटीन हे पिवळ्या बल्कामध्ये पाहायला मिळतील. लक्षात ठेवा. आहे त्याचं कवच असतं वरती बघा, कवच कॅल्शियमचं कवच बनलेलं असतं, कॅल्शियमचं व्हाईट कवच असतं, ते देखील आपल्या ठिकाणी माहिती पाहिजे. अल्ब्युमिन असे अनेक त्या ठिकाणी प्रोटीन देखील आपल्याला पाहायला मिळत असतात ह्या अंड्यामध्ये. ओके, अंडे एक प्रकारची पेशी असते. अंडे एक प्रकारची काय, एक पेशी आहे बघा, ही एक पेशी आहे, आपल्याला दिसते डोळ्याला. अंडे एक प्रकारची पेशी आहे, लक्षात ठेवा. ही ती डोळ्याला दिसते है ना. पेशी म्हणजे सगळ्यात लहान असते, पण अंडी ह्या पेशी आहेत, लक्षात ठेवा. ओके.